नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे स्मार्ट स्टडी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 यावर विचारण्यात येणारे प्रश्न पाहणार आहोत। हा आपला MIDC ऍक्ट वरील दुसरा व्हिडिओ आहे। ज्यांनी कोणी पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 51वा, महाराष्ट्र शासनाने कोणत्या ठिकाणाचे विमानतळ प्रकल्प राबविण्याची जबाबदारी MIDC कडे सोपविली आहे? उत्तर आहे पुणे। प्रश्न 52वा, MIDC म्हणजे काय? उत्तर आहे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। प्रश्न 53वा, महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम 1961 मधील कोणत्या कलमानुसार इमारत बांधकाम थांबवण्याचा अधिकार आहे? उत्तर आहे कलम 45। प्रश्न 54वा, MIDC सूक्ष्म मध्यम लघु उद्योगांसाठी किती टक्के क्षेत्र आरक्षित ठेवते? उत्तर आहे 20%। प्रश्न 55वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सभापतीच्या अनुपस्थितीत उपसभापती हा कर्तव्य व कामे पार पाडण्यास सक्षम असतो, अशी तरतूद अधिनियमाच्या कलम मध्ये करण्यात आली आहे? उत्तर आहे कलम 10(1). प्रश्न 56वा, महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम प्रकरण 2 मध्ये किती कलमांचा समावेश होतो? उत्तर आहे 3 ते 13। प्रश्न 57वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सभांमध्ये सदस्याने त्याचा महामंडळाच्या वतीने केल्या जाणाऱ्या संविदेत कर्जात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हितसंबंध असल्यास त्याची माहिती तत्काळ महामंडळाला दिली पाहिजे, अशी तरतूद अधिनियमाच्या कोणत्या कलमात आहे? उत्तर आहे कलम 7(2). प्रश्न 58वा, राज्य शासन ज्या कोणत्याही व्यक्तींना उद्योगधंद्याचा व्यापाराचा किंवा वित्तव्यवस्थेचा अनुभव असल्यामुळे व त्या व्यक्ती संबंधित पदासाठी योग्य आहे असे शासनाचे मत असल्यास अशा एकूण सदस्याचे नामनिर्देशन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात केले जाते? उत्तर आहे 6 सदस्य। प्रश्न 59वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील कलम 2(ह) अनुसार राज्य शासनाने निवडलेल्या ज्या जागेत महामंडळ कारखाने व इमारती बांधील आणि ते कोणत्याही उद्योगधंद्यासाठी उपलब्ध करून देईल अशी कोणतीही जागा म्हणजे? उत्तर आहे औद्योगिक वसाहत। प्रश्न 60वा, कोणत्या कलमानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास स्वतःचा निधी बाळगण्यास अनुमती आहे? उत्तर आहे कलम 20। प्रश्न 61वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मध्ये जमीन याची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे? उत्तर आहे कलम 2(ठ). प्रश्न 62वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 1961 या अधिनियमानुसार कलम 57 कशाबाबत आहे? उत्तर आहे कर्तव्य कसूर करणे। प्रश्न 63वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळात राज्य शासन किती शासकीय सदस्य नामनिर्देशित केले जातात? उत्तर आहे 2 सदस्य। प्रश्न 64वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 नुसार कोणत्या कलमानुसार नोटिशा बजावता येते? उत्तर आहे कलम 52। प्रश्न 65वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 नुसार कोणत्या कलमानुसार राज्य शासन नियम करण्याचा अधिकार आहे? उत्तर आहे कलम 63। प्रश्न 66वा, महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम नुसार सदस्यांना अपात्र ठरविण्यासाठी किती सभांना लागोपाठ गैरहजर राहावे लागते? उत्तर आहे 3। प्रश्न 67वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 नुसार महामंडळ याचा अर्थ कलम अन्वये स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असा आहे? उत्तर आहे कलम 3। प्रश्न 68वा, महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक क्षेत्र व वसाहतीमध्ये उद्योगधंद्याची त्वरित व पद्धतशीर स्थापना व त्याचा विकास करण्यासाठी
राज्य शासनाकडून राजपत्रातील अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल, अशी तरतूद महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या कोणत्या कलमात करण्यात आली? उत्तर आहे कलम 3(1). प्रश्न 69वा. महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम कलम 13(b) नुसार बडतर्फ कर्मचाऱ्यांना कोणत्या ठिकाणी अपील करण्याची मुभा आहे? उत्तर आहे राज्य शासन. प्रश्न 70वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हा 1961 च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक आहे? उत्तर आहे 3. प्रश्न 71वा. कोणत्या प्रकरणांमध्ये जमीन संपादन करणे व तिचा विनियोग करणे याचा उल्लेख आहे? उत्तर आहे प्रकरण 6. प्रश्न 72वा. कोणत्या कलमानुसार महामंडळाचे विसर्जन केले जाते? उत्तर आहे कलम 57. प्रश्न 73वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 नुसार कोणत्या कलमानुसार महामंडळास खटला भरण्याचा अधिकार आहे? उत्तर आहे कलम 59. प्रश्न 74वा. जी कोणतीही व्यक्ती कलम 48 नुसार प्राधिकृत व्यक्तीस कोणत्याही इमारतीत प्रवेश करण्यास अटकाव केल्यास किती शिक्षा होऊ शकते? उत्तर आहे 2 महिने. प्रश्न 75वा. कोणत्या कलमानुसार विवरणे सादर करण्याचा अधिकार महामंडळास आहे? उत्तर आहे कलम 55. प्रश्न 76वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 नुसार महामंडळाची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे? उत्तर आहे कलम 2(ड). प्रश्न 77वा. किती सदस्यांची ज्या कोणत्याही व्यक्ती त्यांना उद्योगधंद्याच्या व्यापाराचा किंवा वित्तव्यवस्थेचा अनुभव आहे, अशा व्यक्ती राज्यशासन महामंडळावर नेमणूक करते? उत्तर आहे 6 सदस्य. प्रश्न 78वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 नुसार कोणत्या कलमानुसार न्यायालयाकडे अपील करता येते? उत्तर आहे कलम 34. प्रश्न 79वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा सदस्य कोणत्या कलमानुसार सदस्य राहण्यास अपात्र असतो? उत्तर आहे कलम 5. प्रश्न 80वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास कोणत्या कलमानुसार कर्ज काढण्याचा अधिकार आहे? उत्तर आहे कलम 22. प्रश्न 81वा. महामंडळाची स्थापना करणे हे महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम 1961 नुसार कोणत्या कलमात आहे? उत्तर आहे प्रकरण 2 कलम 3. प्रश्न 82वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची कोणती कामे आहेत? उत्तर आहे पद्धतशीर स्थापना करणे, औद्योगिक क्षेत्रांचा विकास करणे, औद्योगिक क्षेत्रे उपलब्ध करून देणे. प्रश्न 83वा. औद्योगिक विकास महामंडळाचा सभापती अनुपस्थित असेल तर त्याची कर्तव्ये कोण पार पाडतो? उत्तर आहे उपसभापती. प्रश्न 84वा. महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम कलम 7 कशा संदर्भात आहे? उत्तर आहे महामंडळाच्या सभा. प्रश्न 85वा. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ अधिनियम कलम 12 कशा संदर्भात आहे? उत्तर आहे महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी. प्रश्न 86वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 नुसार कोणत्या कलमानुसार सदस्यांच्या पदावधी व सेवेच्या शर्ती दिलेल्या आहेत? उत्तर आहे कलम 6. प्रश्न 87वा. MIDC चा कोणता विभाग सिल्वर झोन म्हणून प्रसिद्ध आहे? उत्तर आहे हिवरी. प्रश्न 88वा. महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम कलम 20 कशाच्या संदर्भात आहे? उत्तर आहे महामंडळाचा निधी. प्रश्न 89वा. MIDC च्या कोणत्या विभागातील युनिटमध्ये मर्सिडीज बेन्झचा कारखाना आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न 90वा.
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हा कोणत्या अधिनियमान्वये करण्यात आला? उत्तर आहे 1962 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 3. प्रश्न 91वा. एखाद्या क्षेत्राला औद्योगिक क्षेत्र म्हणून कोण जाहीर करतो? उत्तर आहे राज्य शासन. प्रश्न 92वा. महामंडळाच्या परवानगीशिवाय एखादा सदस्य जर तर तो सदस्य राहण्यास बंद होतो? उत्तर आहे लागोपाठ 3 सभांना किंवा 3 महिने गैरहजर. प्रश्न 93वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील कलम 15 कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे महामंडळाचे सर्वसाधारण अधिकार. प्रश्न 94वा. महामंडळातील अधिकारी व कर्मचारी यांच्या नेमणुका व सेवेच्या शर्ती कोण ठरविते? उत्तर आहे राज्य शासन. प्रश्न 95वा. औद्योगिक वसाहतींना सर्वसामान्य सेवा सुविधा प्रदान करणे हे कोणाचे काम आहे? उत्तर आहे महामंडळाचे काम आहे. प्रश्न 96वा. महामंडळ सदस्यास कोणत्या घटकासाठी अपात्र करता येते? उत्तर आहे एखाद्या न्यायालयाने मानसिक अपात्र ठरवल्यास. प्रश्न 97वा. महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संचालक हे मंडळाचे असतात? उत्तर आहे सदस्य सचिव. प्रश्न 98वा. एखादा सदस्य दीर्घ कालावधीसाठी पूर्वानुमतीने पदावरून दूर असल्यास? उत्तर आहे राज्य शासन दुसरा सदस्य नियुक्त करू शकते. प्रश्न 99वा. MIDC अधिनियम कलम 3 फ अंतर्गत अभियांत्रिकी कामांमध्ये कशाचा समावेश होतो? उत्तर आहे रस्त्यावर येण्या जाण्याच्या सोयी खोजणे, मार्ग टाकणे, पाणी पुरवठा साधणे. प्रश्न 100वा. कोणते प्रकरण MIDC अधिनियम लागू करताना ताबडतोब अंमलात आले नाही? उत्तर आहे 6. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचा मित्र मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल तर नक्की कॉमेंट करा. आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून जेवढे अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळून जाईल. आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.